तिकडे 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे। काल त्याचं यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आलं आणि त्यानंतर त्याला रात्री पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं। सकाळी 10 वाजता त्याची आता एनआयए कडून चौकशी करण्यात येणार आहे। काल कोर्टात एनआयएच्या वकिलांनी राणाची 20 दिवसांची कोठडी मागितली। राणाच्या कोठडीची कारणंही वकिलांना कोर्टासमोर मांडली। तसंच राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्यानं काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी केलाय। दरम्यान त्याची रवानगी आता एनआयए कोठडीत करण्यात आली आहे। एनआयए आता चौकशी करणार आहे। तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण केल्यानंतर त्याचा पहिला फोटो हा एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, तहव्वूर राणाचं अतिशय यशस्वी असं काल प्रत्यार्पण झालं। आता या पुढे नेमक्या कशा घडामोडी घडणार आहेत? बिलकुल यापुढे एनआयएच्या ताब्यामध्ये म्हणजे की भारताच्या ताब्यामध्ये तहव्वूर राणा असणार आहे। इतर अगोदर एनआयए चौकशी करणार आहे, संपूर्ण तपास करणार आहे। 26/11चा घडामोड कसा झालेला आहे त्याचा उलगडा केला जाणार आहे। सुरुवात कुठून झाली, फंडिंग कुठून मिळालं, आयडिया कोणाची होती आणि त्याचबरोबर डेव्हिड हेडली सोबत राणा कुठे कुठे गेला होता, त्यांचा दोघांचा कसा संपर्क झाला होता, मुंबईमध्ये राणा कुठे थांबला होता आणि त्यानंतरच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने झालेल्या आहेत या सगळ्यावर एक प्रश्न काढले जातील आणि त्यावर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्याच्याकडून उत्तरे घेतली जाणार आहेत। त्यामुळे हा चौकशीचा एक भाग झालेला आहे आणि त्याचबरोबर एनआयएच्या तपासाच्या नंतर सुद्धा कारण 28 दिवसांची ही कोठडी जी आहे ती दिलेली आहे आणि या चौकशीच्या नंतर सुद्धा जर इतर यंत्रणांना वाटलं की राणाला तहव्वूर राणाला ताब्यात घ्यावं लागेल आणि चौकशी करावी लागेल तर इतर तपास यंत्रणा सुद्धा त्याला ताब्यात घेऊ शकतात। परंतु सध्या एनआयएच्या हातामध्ये ही केस आहे, त्यामुळे एनआयए जो आहे तो याचा तपास करत आहे आणि आज या संदर्भामध्ये विचारपूस केली जाऊ शकते। निश्चितच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एनआयएकडून सकाळी 10 वाजता तहव्वूर राणाची चौकशी सुरू होणार आहे। ही चौकशी कॅमेरासमोर होणार आहे, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे। तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि या दरम्यान त्याची संपूर्ण अशी चौकशी करण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजता एनआयए तहव्वूर राणाची चौकशी करेल आणि या दरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे। 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं होतं। त्याला 20 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली। राणाला कोणते प्रश्न एनआयए विचारू शकते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हल्ल्यात आयएसआय आणि पाक लष्कराची भूमिका काय? पाकिस्तानमध्ये हल्ल्याचा कट कुणी रचला? मुंबईत हल्ल्यासाठी पैसे कुठून आले? तर मुंबईशिवाय कुठे हल्ल्याचं प्लॅनिंग केलं होतं? डेव्हिड हेडली सोबत किती वेळा बोलणं झालं? हेडलीला जीपीएस लोकेशन पाठवली होती का? पाक लष्कराच्या संपर्कात कसं आणि कधीपासून आलं? किती वर्ष पाक लष्करात काम केलं? पाक लष्कराला सोडून कॅनडात का गेला? असे अनेक प्रश्न राणाला विचारले जाऊ शकतात।